हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण जातो आहे दमण एक्सप्लोर करण्यासाठी. तर तिथे काय काय प्लेसेस आहेत आणि कसं जायचं, कुठे विजिट करायचं, कोणते कोणते प्लेसेस आहेत, स्टेकेशन्स काय आहेत, सो ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण आहोत बोरिवली स्टेशनला. तर बोरिवली स्टेशनवरनं आपल्याला गुजरात साईडला जाणारे एक ट्रेन पकडायची आहे, जी आपल्याला वापी स्टेशनला सोडेल. सो आम्ही फर्स्ट तर बोरिवलीला पोहोचलो. बोरिवली पोहोचल्यानंतर आम्ही ट्रेनचं वेट करत होतो. सो एक एक्सप्रेस आली आणि त्याने आम्ही जनरल डब्याने आम्ही संजन स्टेशनला पोहोचलो. कारण संजनला माझी फ्रेंड राहते, सो आम्ही तिच्या घरी स्टे केला होता. त्यानंतर आम्ही निघालो दमणला जाण्यासाठी. सो दमणला आम्ही, आणि तुम्हाला जर वापी स्टेशनवरनं जायचं असेल तर वापीवरनं पुढे शेअरिंग ऑटो भेटतात. सो तुम्ही दमणला जाऊ शकता आणि तिकडे खूप सारे स्टेकेशनचे ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही गुगलला सर्च करून ते तुम्ही ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता. आणि हे जे आपल्याला तलाव दिसतं आहे तिथे खूप सारे कमळ आहेत आणि इकडे प्री वेडिंगसुद्धा होते. सो तुम्हाला जर प्री वेडिंग्स वगैरे करायचे असतील सो हा लोकेशन खूप छान आहे आणि इकडे खरंच खूप छान प्री वेडिंग शूट्स होतात. सो असं करत आता आम्ही दमणला पोहोचलेलो आहोत. आम्ही मोठी दमणला फर्स्ट गेलो. तिकडे आपल्याला फोर्ट आहे आणि इकडे सुद्धा प्री वेडिंग्स होतात आणि खूप सुंदर अशी जागा आहे. ती आता मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. दमणला मिनी गोवा का बोलतात हे दमणला आल्यावरच कळतं. कारण इकडे खूप सारे सुंदर प्लेसेस आहेत आणि इकडे प्री वेडिंगसुद्धा करू शकतो आणि इकडे फोटोजसाठी खूप जास्त सुंदर जागा आहे आणि इकडे चर्चसुद्धा आहेत. सो जसं गोव्याला आहे तसंच इकडे सुद्धा आहे आणि इकडे मिनी गोवा म्हणून दमणला ओळखलं जातं. सो इकडे आम्ही खूप सारे शूट्स केले आणि ही जी वॉल दिसते ना ती फेमस वॉल आहे दमणची. सो इकडे येऊन आपण फोटोज वगैरे सुद्धा काढू शकतो आणि सुंदर वॉल आहे ही. त्यानंतर आम्ही इकडे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, थोडी एन्जॉय केली आणि खूप जास्त धमाल मस्ती केली. आणि इकडे पावसाळ्यातसुद्धा येऊ शकतो. पावसाळ्यात पण खूप छान आहे इकडचं वातावरण. सो तुम्ही पावसाळ्यात नक्कीच येऊ शकता आणि खूप जास्त फोटोज शूट केलेला आहे मी. आणि त्यानंतर आम्ही फोर्टला आलो आहे. पावसाळ्यात हे फोर्ट आणखीनच छान वाटेल आणि खरंच खूप सुंदर प्लेस आहे हे. तुम्ही नक्की विजिट करा. आणि येण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. आपल्याला दादरवरनं बोरिवली स्टेशनला यायचं आहे आणि बोरिवली स्टेशनवरनं कोणती पण एक्सप्रेस पकडायची आहे जी वापी स्टेशनला हॉल्ट असेल तिचा. आणि वापीला उतरून आपल्याला शेअरिंग ऑटोज भेटून जातात. सो आपण दमणला येऊ शकतो आणि ऑनलाईन रिसॉर्ट बुकिंग तुम्ही करू शकता. सो इकडचं जे प्लेस आहे ते खरंच खूप जास्त सुंदर आहे आणि तुम्ही नक्कीच या. ते काहीतरी आहे, काहीच मी आली आहे बघायला. गुफा आहे इथे, गुफा. अंदर बहुत अंदर तक है बंद. हां. पत्रे हरवले स्टार्ट. मामाचे पत्रे हरवले ते कोणाला सापडले. तीन माकडं बसले आहेत. गांधीजींचे 3 माकडं. चलो चलो दिखाते फाउंटन आपको. फक्त हे आता नका, तुम्ही लाईटमध्ये या, खूप छान दिसेल. ब्राईटनेस कमी करून बघू शकता, तुम्हाला लाईट दिसेल.
चुकून व्हिडिओ स्टार्ट झाली. इकडे खूप सारं फोटोशूट केलं आणि फोर्ट बघितला आणि आता आम्ही जातोय जम्पोर बीचला. सो इकडचं आपल्याला आता सनसेट बघायला भेटतोय. खूप जास्त ऑसम सनसेट दिसतोय. जे सनसेट लवर असतील त्यांना नक्कीच हे कळेल, कारण खूप जास्त सुंदर सनसेट होता. खूप जास्त शांत आणि खूप जास्त सुंदर वाटतं. सो आता आम्ही इकडनं जातोय बीचला, जम्पोर बीचला. आणि त्यानंतर मी तुम्हाला मार्केटसुद्धा दाखवणार आहे. इकडे दमनचं मार्केट आहे, तिथे खूप स्वस्त कपडेसुद्धा भेटून जातात. सो ते तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि आता आम्ही इकडे गाडी पार्क करतोय आणि बीच एन्जॉय करणार आहोत. जम्पोर बीचला आली आहे मी आता दमनला आणि तिकडचं तुम्हाला आता मी सनसेट दाखवते. गाईज इकडचा सनसेट खूप जास्त सुंदर होता. तर तुम्ही जर वन डे ट्रिपचा प्लॅन करत असाल तर दमन खूप जास्त सुंदर प्लेस आहे वन डे साठीसुद्धा आणि स्टेसाठीसुद्धा खूप जास्त सुंदर आहे, कारण रात्रीचा व्ह्यू खूप जास्त ऑसम असतो इकडे. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्कीच इकडे व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच. आता इकडे सगळे लाईट्स ऑन होणार आहेत आणि त्याच्यानंतरचा व्ह्यू मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. इव्हिनिंगचं सुंदर वातावरण आणि त्या वातावरणात मॅगी खरंच खूप जास्त सुंदर होतं. तर आम्ही इकडे मॅगीचे ऑर्डर्स दिले आणि मॅगी एन्जॉय केली इकडे. तर इकडे इव्हिनिंगला आता इकडे सगळे लाईट्स ऑन होत आहेत. सो खूप जास्त सुंदर व्ह्यू असतो इथे. आणि आम्ही आमच्या सगळ्या फ्रेंड्सने मॅगी एन्जॉय केली आणि मॅगी एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो घरी जाता आपल्याला इकडे मार्केटसुद्धा दिसते, पण खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही मार्केटला गेलो नाही. पण इकडचं मार्केट सुंदर आहे. आणि घरी जाता तुम्हाला इकडे एक शंकर भगवानाची एक मूर्ती दिसेल. ते प्लेस व्हिजिट करायला विसरू नका, कारण खूप जास्त सुंदर आणि शांत वाटणारं हे प्लेस आहे. सो हे नक्कीच तिकडे व्हिजिट करा. खूप जास्त सुंदर प्लेस आहे. बघा आपल्याला इकडे किती शांत वातावरण दिसतंय, कारण खरंच खूप जास्त सुंदर होतं हे वातावरण.